दूध व्यावसायिकांसाठी खूप अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आता काही दूध संघांनी दूध दरामध्ये पुन्हा वाढ केल्याचं असं आता अधिकृत माहिती अशी सूत्रांच्या माहितीनुसार मिळाली आहे। तर दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी म्हणता येणार आहे। सांगली जिल्ह्यात दूध खरेदी दरामध्ये पुन्हा आता ₹1ची वाढ करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील खाजगी आणि सहकारी दूध संघांनी दूध खरेदी दरामध्ये ₹1ची वाढ जाहीर केली आहे। विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पहिले ₹1ची वाढ झाली होती व आता ₹1 म्हणजे अशी ₹2ची ही वाढ झालेली आहे। ही दूध दरवाढ म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी एक दिलासादायक अशी ही माहिती असणार आहे। राज्यातील अनेक सहकारी दूध संघांनी अलीकडेच दूध खरेदी दर वाढवण्याचा निर्णय घेतला होता। त्याच अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील दूध संघांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे। आता सांगली जिल्ह्यामध्ये पहिले सुरुवातीला अगोदर भाव वाढ होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना फक्त ₹35 ते ₹36 दर हा मिळत होता। म्हणजे 3.5चा फॅट व 8.5चा SNFसाठी फक्त त्यांना ₹35-36 दर मिळत होता। आता तो ₹37-38 पर्यंत दर गेलेला आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो, आता काही ज्या शेतकऱ्यांचं क्वालिटीचं दूध आहे त्यांना जवळपास ₹40 ते ₹42 पर्यंत दर मिळाल्याचं आपण पाहत आहोत। मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून पशुखाद्य, चारा, औषधे आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भागवणेही कठीण होत झालेले आहे। अशा परिस्थितीत दूध खरेदी दरामध्ये झालेली ही वाढ ही शेतकऱ्यासाठी खूप अत्यंत दिलासा देणारी व महत्त्वाची ही दूधवाढ मानली जाते। यामुळे दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळणार असून पुढील काळात इतर जिल्ह्यातील दूध संघही अशाच प्रकारची दरवाढ करण्याची शक्यता आता काही तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। आता पुढील काळात दूध खरेदी दरामध्ये आणखी वाढ होते का हे पाहणंसुद्धा आता खूप महत्त्वाचं असणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? दूध खरेदी दर तुमच्याकडे किती आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशी शेती, पशुपालन आणि सहकारी योजनाबाबतची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।